बच्चा लोग, अभी हम लोग स्टार्ट कर रहे हैं 10 का प्रिपरेशन. जास्त इंट्रोडक्शनला वेळ नाही घालवता 3 लेक्चरमध्ये आपण हा धडा संपवायचा प्रयत्न करू. त्यातल्या त्यात थोडंसं मी इन्स्ट्रक्शन देईन, त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करा. थोडंसं पोलिओचा डोस देतो, तो लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे समजा तुमची आता एक्झाम 4 मार्च 2021 रोजी आहे, ठीक आहे. तर तुमच्याकडे ॲप्रॉक्सिमेट प्रिपरेशनसाठी उरले 318 दिवस, म्हणजे एका विषयासाठी तुमच्याकडे उरले 35 दिवस. तर या हिशोबाने कॅल्क्युलेशन करा आणि अभ्यासाला लागा. हा धडा आपण 3 लेक्चरमध्ये संपवणार आहोत. प्रत्येक लेक्चरमध्ये आपण वन बाय वन पेज संपवत जाणार आहे. प्रत्येक पेजवर कुठले कुठले क्वेश्चन्स येतात किंवा कुठले टॉपिक आहेत, कुठले कॉन्सेप्ट आहे हे सांगत जाणार. त्यामुळे अपेक्षित आहे की तुम्ही जेव्हा हे लेक्चर बघत असाल तेव्हा तुमच्या हातामध्ये टेक्स्टबुक असलं पाहिजे, ठीक आहे. मी शक्यतो सगळा धडा कव्हर करणार 3 लेक्चरमध्ये आणि प्रॉपरली करणार. फक्त तुम्ही आमच्या हातामध्ये टेक्स्टबुक असू द्या. मी प्रत्येक पेजवरचं सांगत जाईल की प्रत्येक पेजवर कुठले कुठले कॉन्सेप्ट दिलेत आणि काय करायचं आणि काय सोडायचं आहे, ठीक आहे. सो हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा आणि ह्यानुसार अभ्यासाला लागा. तिसरा धडा घेण्याचं रिझन, एक तर ऑलरेडी तुम्हाला थोडाफार हा धडा माहिती आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की हा धडा रिलेटिव्हली सोपा आहे. फक्त एवढंच की ज्याला केमिकल रिॲक्शन पाठ करायला अवघड जातं, बरोबर. पण ह्या धड्यातल्या काही रिॲक्शन आहेत की तुम्हाला पाठच करावं लागणार, म्हणजे कंपल्सरी रिॲक्शन आहे. ह्या धड्यातल्या रिॲक्शन, काही रिॲक्शन ऑप्शनला टाकून फायदा नाही. त्यामुळे काही रिॲक्शन तुम्हाला पाठच करावे लागतील. सोप्या सोप्या रिॲक्शन आहे, जास्त अवघड नाही. आणि धडा तसा लवकर संपण्यासारखा आहे. आणि यावर्षी असं आहे की या धड्यावरचा जो अखेरचा टॉपिक आहे, लास्टच्या पेजवरचा जो टॉपिक आहे, तो 5 मार्कासाठी बोर्डाने यावर्षी विचारला, ठीक आहे. सो हा धडा सिम्पल आहे. आपण 3 लेक्चरमध्ये संपू. प्रत्येक टॉपिक शिकवत असताना मी मध्ये मध्ये प्रश्न सांगतच जाईल. त्यानंतर 3 लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देईल. तर एक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर क्वेश्चन बँक प्रोव्हाइड करेल. ते क्वेश्चन प्रिपेअर करा. धडा त्या ह्याच्यामध्ये पूर्ण प्रिपेअर होईल. आणि ॲज युजल मी तुम्हाला सांगितलं की ऑब्जेक्टिव्ह सगळेच करायला लागतील आणि प्रश्न उत्तरे जेवढे मी सांगतोय तेवढेच करा. त्याच्या बाहेरचा क्वेश्चन, इवन दो हा जो 5 मार्काचा यावर्षी बोर्डाला प्रश्न पडला तो स्वाध्यायामध्ये होताच, पण त्याच्यावरचे जसे त्यांनी जरा थोडासा ट्रिकी काय केलं की डायग्राम देऊन त्याच्यावर 5 प्रश्न विचारले. तर असा क्वेश्चन घेऊन हा ऑलरेडी आम्ही कव्हर केलेला होता आमच्या ज्या टेस्ट सिरीजमध्ये. सो बिलीव्ह मी की क्वेश्चन देतोय ते कव्हर करा. तुमचे बोर्डाचे कुठलेही मार्क्स जाणार नाही. क्वेश्चन बँक आहे तो तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. आपण फक्त एवढंच की हा धडा शिकण्याच्या आधी तुमच्या हातात टेक्स्टबुक पाहिजे, कारण की मी पेज नंबर वाईज जाणार. पेज नंबर वाईज प्रत्येक पेजवर कुठले कुठले कॉन्सेप्ट येतात ते तुम्हाला सांगत जाणार, ठीक आहे. सो आपण थर्ड टॉपिक स्टार्ट करतोय, द केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. त्याच्या आधी एक फक्त की तुम्हाला युद्धासाठी किती दिवस उरले. आपण जर कन्सिडर केली की पुढल्या वर्षी तुमची एक्झाम 4 मार्च 2021 रोजी, तर समजा तुमच्याकडे उरले 318 दिवस. म्हणजे जर तुम्ही या हिशोबात कॅल्क्युलेशन केलं आजपासून कालपासून, तर 35 दिवस एका विषयाला होतं. तर या हिशोबात, आणि त्यातले त्यात जे माझ्याकडे शिकलेत त्यांना माहिती आहे 35 दिवस म्हणजे पूर्ण दिवस नाही. 24 आवरमध्ये जेव्हा शाळा चालू होतील तेव्हा ही क्लासिफाय होतीलच, ठीक आहे. तर आता आपण थर्ड टॉपिक स्टार्ट करूया. जास्त वेळ वाया घालवायचा नाही, कारण की आपल्याला बऱ्यापैकी, म्हणजे मी असं आहे की 30% पोर्शन संपवायचा प्रयत्न करेल. 30% म्हणजे काय, 10 पैकी 3 धडे सायन्स 1चे, 10 पैकी 3 धडे सायन्स 2चे, असे 6 धडे कव्हर करायचा प्रयत्न करूया आपण. बघू. पहिलंच की शिकण्याच्या आधी टेक्स्टबुक हातात पाहिजे, म्हणजे मी पेज नंबरवर सांगत जाईल त्यानुसार तुम्हाला गोष्टी कळल्या पाहिजे. धड्याचं टायटल आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. काय, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. आता 9thला आपण सारखे केमिकल रिॲक्शन बघितले. फक्त एवढंच की आता थोडंसं टेक्निकल गोष्टी बघायच्या की ह्याच्यामध्ये जो कोर पार्ट आहे की बॅलन्स द इक्वेशन आणि बॅलन्स द इक्वेशन किंवा रिॲक्शन, बरोबर. बॅलन्स द रिॲक्शन म्हणजे काय, RHS = LHS आणायचं, बरोबर, जॉमेट्रीमध्ये जसं करतात तसं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाईप ऑफ रिॲक्शन. हे 2 महत्त्वाचे टॉपिक आहेत. आणि इन बिटवीनमध्ये छोटे छोटे टॉपिक येत राहतात. आणि त्यातल्या त्यात लास्टला जो सर्वात जास्त टॉपिक आहे की रस्ट म्हणजे काय. रस्ट म्हणजे गंज नाही, लोखंड गंजचं म्हणजे खूप कॉम्प्लेक्स मेथड आहे. आपल्याला फक्त माहिती आहे की पाणी पडलं, मॉइश्चरसोबत कॉन्टॅक्ट आला तर हे होतं, रस्ट येते, पण नाही, ही खूप मोठी रिॲक्शन आहे. तर यावर्षी बोर्डाने मी तुम्हाला सांगितलं की 5 मार्कासाठी ही रिॲक्शन विचारली होती, बरोबर. आणि आपल्या टेस्ट सिरीजमध्ये जर तुम्ही बघितलं तर ही रिॲक्शन वारंवार कव्हर करण्यात आलेली आहे. त्यामुळे परत सांगतो की जेव्हा क्लास रेग्युलर चालू होईल टेस्ट सिरीज सिरियसली फॉलो करा.
त्या नादामध्ये तुमचं प्रिपरेशन खूप चांगलं होतं, नवीन दुसरं काही करायची गरज भासत नाही, तेवढे पेपर्स आणि ह्या ह्याच्यावर तुमचं प्रिपरेशन कम्प्लीट होतं. आता परत टेक्स्टबुक घ्या हातामध्ये, मी थर्ड टॉपिक स्टार्ट करेन. पहिलं जे पेज नंबर आहे, पेज नंबर 30. बेसिक आहे, इंट्रोडक्शन आहे फक्त. त्याच्यामध्ये व्हॉट इज केमिकल रिॲक्शन, बरोबर. म्हणजे आता तुम्ही काही वापरता, डायजेस्ट वापरा, टार्गेट वापरा, तर पहिल्या पेजवर फक्त एकच क्वेश्चन कव्हर होतो, तो म्हणजे केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, बरोबर. केमिकल रिॲक्शन काही नाही. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय की द सबस्टन्स चेंज होतात, बरोबर. सबस्टन्स अंडरगो द चेंज अँड ब्रेकिंग ऑफ बॉन्ड टेक प्लेस. म्हणजे केमिकल जे सबस्टन्स असतात ते काय होतात, त्यांचे बॉन्ड तुटतात अँड न्यू सबस्टन्स फॉर्म, आणि नवीन पदार्थ तयार होतात ज्याच्यामध्ये नवीन बॉन्ड तयार झालेले असतात, बरोबर. म्हणजे काय की पहिले जे रिॲक्टंट असतात त्यांच्यामधले बॉन्ड तुटतात आणि त्यांच्यापासून नवीन सबस्टन्स तयार होतात, बरोबर. तर असं एक्झाम्पलमध्ये सांगायचं म्हटलं तर आपण एक 9वीला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन जी आहे ती बघितली होती, की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बाबा जुने सबस्टन्स आहेत त्याचे बॉन्ड तुटणार, बरोबर, आणि त्याच्यापासून न्यू सबस्टन्स तयार होणार. उदाहरणार्थ सिम्पल एक्झाम्पल, हे काय हायड्रोक्लोरिक ॲसिड, हे सोडियम हायड्रॉक्साईड, ह्यांच्यामध्ये बॉन्ड आहेत. हायड्रोजन अटॅच विथ द क्लोरीन, सोडियम अटॅच विथ द हायड्रॉक्साईड. आता ह्यांच्यामधले बॉन्ड तुटले, बरोबर, आणि न्यू सबस्टन्स तयार झाले. काय तयार झाले तुम्हाला माहिती आहे, Cl गेला Na सोबत, नवीन पदार्थ तयार झाला, यस NaCl. H कोणासोबत गेला, OH सोबत, नवीन पदार्थ तयार झाला, यस वॉटर. म्हणजे काय, ह्यांच्यातले बॉन्ड तयार तुटले, नवीन बॉन्ड तयार झाले आणि त्याने काय तयार झाले, न्यू सबस्टन्स. मग ह्यालाच म्हणतात केमिकल रिॲक्शन, की द सबस्टन्स अंडरगो द ब्रेकेज ऑफ द बॉन्ड, त्यांचे बॉन्ड तुटणार आणि ते बॉन्ड तुटून नवीन सबस्टन्स तयार होणार आणि त्यामध्ये नवीन बॉन्ड तयार होणार. सो ही केमिकल इक्वेशन पहिल्या पेजवर इंट्रोडक्शनमध्ये एवढंच आहे. त्यातल्या त्यात तुम्ही पेज वाचा, तुम्हाला त्यात काही डाऊट वाटला तर विचारा. पण पहिल्या ह्याच्यामध्ये हा क्वेश्चन कव्हर झाला पाहिजे. 1 मार्काचा क्वेश्चन आहे की केमिकल इक्वेशन म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये एक चार्ट दिलाय की फिजिकल चेंज म्हणजे काय आणि केमिकल चेंज म्हणजे काय, पेज नंबर 30 वर, बरोबर. आता फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज आय होप सगळ्यांना माहिती आहे काय, पण आपल्याला बघायचं की व्हॉट इज फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज. पहिल्या पेज नंबर 30 वर तुमचा एकच क्वेश्चन येतो सिंगल सेंटेन्सचा, तो म्हणजे व्हॉट इज केमिकल रिॲक्शन. संपलं, 1 मार्काचा क्वेश्चन, हे तुमचं पाठच पाहिजे. नंतर पेज नंबर 30 वर चार्ट आहे, फिजिकल चेंज म्हणजे काय, केमिकल चेंज काय, प्लस मायनस करत बसायचं, म्हणजे टिक करत बसायचं. तर पेज नंबर 30च्या बाजूला 31 पेज नंबर आहे. 31 पेज नंबरवर जो एक्सपेरिमेंट दिला ती वाचायची गरज नाही, पण 31 पेज नंबरवर बॉटमला म्हणजे खालच्या बाजूला व्हॉट इज फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज हे दिलं. तिथे वाटलं तर क्वेश्चन लिहूनच घ्या की गिव्ह डिफरन्स बिटवीन द फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. कळतंय. मग आपण आता सेकंड पेजवर, पेज नंबर 31 वर एक्सपेरिमेंट वाचायची गरज नाही, हा क्वेश्चन कव्हर करा. दुसरा की व्हॉट इज केमिकल चेंज अँड फिजिकल चेंज. आता आपण दोघांमधला डिफरन्स बघूया, फिजिकल चेंज म्हणजे काय आणि केमिकल चेंज म्हणजे काय. फर्स्ट, फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. आता हे जे फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज मेन डिफरन्स काय, 8वी 9वीला झालं. फिजिकल चेंज आर द चेंज इन विच नो न्यू सबस्टन्स फॉर्म, कुठलाही नवीन पदार्थ तयार होत नाही. फॉर एक्झाम्पल बर्फ आहे, बर्फमध्ये सॉलिड स्टेटमध्ये, ते कुठल्या स्टेटमध्ये जातं, लिक्विड स्टेटमध्ये. काय तयार होतं, पाणी. पाणी त्याला हीट दिली तर कुठल्या स्टेटमध्ये जातं, वेपर स्टेटमध्ये किंवा गॅशियस स्टेटमध्ये. पण ह्याच्यामध्ये कुठलाही नवीन पदार्थ तयार झाला का, नाही. फक्त पदार्थाची अवस्था बदलत गेली, मीन्स सॉलिड स्टेट टू लिक्विड स्टेट, लिक्विड स्टेट टू गॅशियस स्टेट, बट न्यू सबस्टन्स फॉर्म झाला नाही. सो दिस चेंज आर कॉल्ड अ फिजिकल चेंज. ओनली state of the substance changes,
बट नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म, इट इज कॉल्ड द फिजिकल चेंज. त्याला आपण काय म्हणतो? फिजिकल चेंज. सो फर्स्ट पॉईंट काय? नो न्यू सबस्टन्स फॉर्म, हा फर्स्ट. मग केमिकल चेंजमध्ये त्याचं उलटं होणार. केमिकल चेंजमध्ये असं होणार की द चेंजेस इन विच न्यू सबस्टन्स फॉर्म, हे नवीन पदार्थ तयार होतो. बरोबर? कळतंय? म्हणजे आता सिम्पल आहे. जर एक केमिकल चेंज म्हणलं तर हायड्रोजन रिॲक्ट विथ द ऑक्सिजन, इट विल फॉर्म द H2. न्यू सबस्टन्स तयार झाला. कळलं? सो फिजिकल चेंज त्याच्यामध्ये स्टेट चेंज होत राहते, पण कुठलाही नवीन पदार्थ तयार होत नाही, और द न्यू सबस्टन्स इज नॉट फॉर्म. आणि केमिकल चेंजमध्ये येस देर इज अ न्यू सबस्टन्स फॉर्म. वी कॅन से दॅट द फिजिकल चेंज आर द टेम्पररी चेंज. फिजिकल चेंज आर द टेम्पररी चेंज अँड केमिकल चेंज आर द परमनंट चेंजेस. ऑफन म्हणजे एकदा चेंज झाले केमिकल चेंज तर ते परमनंट असतं. फिजिकल चेंज इट्स अ नॉट परमनंट. म्हणजे आईस टू वॉटर, वॉटर टू गॅस रिव्हर्स करता येतं का इझिली? येस. गॅसपासून वॉटर आणि वॉटरपासून आईस परत तयार करता येतो. सो इट्स अ टेम्पररी चेंज, बट दीज आर द परमनंट चेंज. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन, वॉटर तयार झालं, त्या वॉटरपासून परत हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळं तयार होतं, तो खूप किचकट मेथड. सो इट इज अ परमनंट चेंज. समजा? सो वी कॅन से दॅट ऑल्सो की फिजिकल चेंज आर द रिव्हर्सिबल, रिव्हर्स आणता येतात. केमिकल चेंज आर द इरिव्हर्सिबल, हे इरिव्हर्सिबल म्हणजे काय? परत आणता येत नाही. फिजिकल चेंजमध्ये काय होत जातं? स्टेट चेंज होत जातं. ह्याच्यामध्ये पण काय होतं? नवीन पदार्थ तयार होतात. स्टेट चेंज होते पण नवीन पदार्थ तयार होत नाही. सो हे फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज. मग त्याच्यावरनं तुम्हाला पहिला 30 नंबरवर जो पेजवर चार्ट आहे तो कम्प्लीट करायचा आहे की हा फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे. मग तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा नवीन पदार्थ तयार झाला आहे का? नाही. सो इट्स अ परमनंट चेंज का? येस ऑर नो. रिव्हर्सिबल आहे का? इरिव्हर्सिबल आहे का? मग त्याच्यावरून तुम्हाला मार्क करायचं. सो सेकंड पेजवर, पेज नंबर 31वर हा क्वेश्चन तिथे त्यांनी कम्पॅरिझनमध्ये दिलेला आहे. बरोबर? तुम्ही काय करा, डायरेक्टली तुमच्या डायजेस्टमध्ये हा क्वेश्चन मार्क करून घ्या, किंवा तुम्ही वॉट एव्हर तुम्ही त्याच्यातले पॉईंट काढून पाठ केले तरी चालेल की गिव्ह द डिफरन्स बिटवीन द फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. हा तुम्हाला टॉपिक क्लिअर पाहिजे. सो आत्ता आपण बघितले पेज नंबर 30 अँड 31 की ज्याच्यामध्ये दोन क्वेश्चन कवर आहे की व्हॉट इज केमिकल रिॲक्शन अँड सेकंड वन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. कळतं? सो पेज नंबर 30-31 हे दोन क्वेश्चन कवर झालेले पाहिजे. एक्सपेरिमेंट वाचू नका, गरज नाही. आता पेज नंबर 30-31 नंतर 32 की केमिकल रिॲक्शन लिहिण्याच्या पद्धती सोप्या आहेत. तुम्हाला माहिती आहे केमिकल रिॲक्शन लिहिण्याच्या दोन पद्धती किंवा 2 मेथड बाय विच वी रिॲक्शन. कुठल्या 2 मेथड? फर्स्ट की ज्याला आपण बोलतो वाय वर्ड्स, वर्ड्सच्या फॉर्मॅटमध्ये, अँड सेकंड वाय मॉलिक्युलर फॉर्म्युला. वर्ड इक्वेशन म्हणजे काय? सिम्पल, केमिकलची नावं लिहायची, आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा फॉर्म्युला फॉर्मॅटमध्ये ज्याच्यामध्ये काय लिहायचं आपण? केमिकलचे नावं न लिहिता त्यांचा जे फॉर्म्युला दिला आहे तो लिहितो. उदाहरणार्थ आता सिम्पल आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन किंवा एक साधी रिॲक्शन, टेम्पररी रिॲक्शन साधी आहे ती रिॲक्शन, रिअलमध्ये आहे की नाही माहीत नाही, पण अशीच लिहून टाकू. समजा हायड्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्ह राईज टू वॉटर. ह्याला काय म्हणतात? वर्ड इक्वेशन. कळलं? ह्याला म्हणतात वर्ड इक्वेशन. आणि नंतर दुसरी बाय मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला लिहितो H2 प्लस O2 गिव्ह राईज टू H2O. कळलं? हे नंतर बॅलन्स करायचं ते बघू, पण हे ह्याला म्हणतात बाय मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर इक्वेशन दोन प्रकारे लिहिली जाते, बाय वर्ड फॉर्मॅट आणि मॉलिक्युलर फॉर्मॅट. कळलं? सिम्पल आहे. आणि त्याच्यानंतर पेज नंबर 32ला खाली बॉटमला केमिकल रिॲक्शन लिहिण्याचे रूल्स दिलेले आहेत. आता हे रूल्स बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहेत, पण त्यांनी टेक्निकली सांगितलेले. शक्यतो बोर्डाला विचारत नाही की रूल लिहा, पण आपल्याला माहीत पाहिजे. जर बाय चान्स त्यांनी सिम्पल क्वेश्चन टाकलं की 4 रूल लिहा
केमिकल इक्वेशन, तर आपल्याला माहीत पाहिजे आणि ऑलमोस्ट सगळ्या माहिती आहे. आपण 1 बाय 1 काय दिले, ते 6-7 काय रूल दिलेले आहेत बरोबर, ते बघूया. आता हे रूल समजत असताना पेज नंबर 33 वर एक रिॲक्शन दिली, ती आपण लिहूया आणि त्या रिॲक्शनच्या फॉर्मॅटमध्ये किंवा त्या रिॲक्शनने आपण काय करूया, समजून घेऊया हे रूल्स काय. तर पेज नंबर 33 AgNO3 NaC ही रिॲक्शन आहे, ती पेज नंबर 33 वर दिलेली आहे. त्याने आपण हे रूल समजून घेऊ. रूल नंबर 1 सगळ्यांना माहिती आहे. या साईडला आहेत ते कोण, रिॲक्टंट. या साईडला आहेत ते कोण, प्रोडक्ट. सो रिॲक्टंट ऑलवेज राईट इन अ लेफ्ट हँड साईड, राईट ऑन अ लेफ्ट हँड साईड, आणि प्रोडक्ट ऑलवेज राईट ऑन अ राईट हँड साईड. सो लेफ्ट साईड आणि राईट साईड. रूल नंबर 2 की रिॲक्टंट कधी पण या साईडला असतात, लेफ्ट हँड साईड, अँड प्रोडक्ट राईट हँड साईडला. सो रूल नंबर 1, जर एखाद्या रिॲक्शनमध्ये there is a more than 2 or 3 reactant or more than 2 and 3 product, so between reactant and product always give the plus sign. प्लस साईन म्हणजे जर 2 रिॲक्टंट किंवा 2 प्रोडक्ट किंवा एकपेक्षा जास्त रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट आहे, तर 2 रिॲक्टंटच्या मध्ये प्लसचं साईन दिलं जातं. कुठलं, प्लस. सो हा रूल नंबर 2 कळलं. देन आपण 9th बघितलेलं आहे की कुठलीही रिॲक्शन लिहित असताना त्या रिॲक्शनचे जे रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट आहे त्यांच्या बेसला स्क्वेअरमध्ये त्यांचे काय लिहिलेले असतात, फिजिकल स्टेट, की तो सॉलिड स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये, गॅशियस स्टेटमध्ये का ॲक्वेस स्टेटमध्ये. सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे स्टेट कुठल्या, सॉलिड, लिक्विड, गॅशियस अँड ॲक्वेस. ओके, आता सगळ्यांना माहिती आहे सॉलिड, लिक्विड, गॅस. ॲक्वेस म्हणजे काय, सॉल्युबल इन अ वॉटर. अशा गोष्टी जे पाण्यामध्ये विरघळलेल्या असतात त्याला आपण ॲक्वेस म्हणतो. कळलं. सो हा रूल नंबर तुमचा 3rd बरोबर. फर्स्ट रिॲक्टंट प्रोडक्ट प्लस साईन आणि त्यांच्या फिजिकल स्टेट. त्याच्यामध्ये पण असं आहे की रिॲक्शनमध्ये जर एखादं गॅशियस सबस्टन्स तयार झाला गॅशियस स्टेटमध्ये, तर तो गॅशियस सबस्टन्स अप्पर ॲरोने इंडिकेट केला जातो. म्हणजे एखादी रिॲक्शन आहे, जर हायड्रोजन गॅस तयार झाला, गॅस, तर त्याला काय दिला जातो, अप्पर ॲरो. काय होतो, अप्पर ॲरो. म्हणजे तिथे गॅशियस न लिहिता अप्पर ॲरो दिला तर समजतं की हीच तर गॅशियस स्टेट. कळतंय. आणि जर समजा एखादी रिॲक्शन झाली आणि रिॲक्शनमध्ये प्रेसिपिटेट तयार झालं. प्रेसिपिटेट म्हणजे काय, एक प्रकारे जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, दही माहिती आहे तुम्हाला की पाणी असतं आणि त्याच्यावर दही तरंगत असतं बरोबर. म्हणजे असा फेस तयार झाला की जो पाण्यामध्ये विरघळत नाही, इनसॉल्युबल इन वॉटर. तो असा फेस तयार झाला. मग अशा फेसला म्हटलं जातं पीपीटी किंवा प्रेसिपिटेट. मग असा प्रेसिपिटेट तयार झाला आहे तो अशाने डाऊनवर्ड ॲरो याने इंडिकेट केला जातो. कशाने, डाऊनवर्ड ॲरो. मग ह्याच्यामध्ये AgClचा प्रेसिपिटेट तयार झाला म्हणून डाऊनवर्ड ॲरो, आणि तिथे दिला आहे त्याचा कलर व्हाईट. कळतं. सो हा राहिला पुढचा रूल. त्याच्या पुढचा रूल, जर समजा एखादी रिॲक्शन आहे आणि एखादी रिॲक्शन होण्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर टेम्परेचर लागतं की ह्या तापमानालाच ही रिॲक्शन होणार, और ह्या रिॲक्शनचं एवढ्या टेम्परेचरलाच हे होणार. मग तर एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या रिॲक्शनमध्ये हीट डिले हे जर इंडिकेट करायचं असेल तर आपल्याला ॲरोवर, रिॲक्टंट अँड प्रोडक्टच्या मध्ये कोण असतो, ॲरो, त्याच्यावर ट्रायंगल द्यावा लागतो. काय, ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे काय, हीट इज गिवन, ह्याला काय दिले, हीट दिले. मग हे ट्रायंगलने इंडिकेट केलं जातं. ठीक आहे. सो हे झाले काय रूल, महत्त्वाचे रूल, म्हणजे जे आपल्याला लागणार कंटिन्यू. नंतर समजा एखादी रिॲक्शन आहे, स्पेशल रिॲक्शन,
की त्याच्यामध्ये काही कंडिशन अप्लाय की असं असेल तरच ही रिॲक्शन. म्हणजे उदाहरणार्थ एक तुम्हाला डेफिनेशन 9वीला का 8वीला मी सांगितली असेल, आत्ता पण ही पाठ करा, कारण की हे रूलसोबत ह्या पेजवर एक कॅटलिस्टची डेफिनेशन आहे. कॅटलिस्ट आय होप सगळ्यांना माहिती आहे. कॅटलिस्ट की द सबस्टन्स हू डू नॉट टेक पार्ट इन अ रिॲक्शन बट इन्क्रीज द रेट ऑफ द रिॲक्शन ऑर द स्पीड ऑफ द रिॲक्शन. असे पदार्थ, द सबस्टन्स हू विच डू नॉट टेक पार्ट इन अ रिॲक्शन, रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही बट इन्क्रीज द रेट ऑर द स्पीड ऑफ द रिॲक्शन. म्हणजे काय की ते रिॲक्शनचा स्पीड काय करतात, वाढवतात. सो अशा याला काय म्हणतो आपण, कॅटलिस्ट. मग समजा एखादी रिॲक्शन आहे की तुम्हाला एवढं तापमान लागणार आहे, ह्याच्यामध्ये हे कॅटलिस्ट ॲड करावं लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या स्पेशल कंडिशन असतात त्या कधी पण ॲरोवर किंवा ॲरोच्या खाली असं लिहायचं असतं. म्हणजे अबव ऑर द बिलो ऑफ द ॲरो लिहायचे असतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तो पेज बघितला 33, तिथे एक रिॲक्शन दिली वर सुरुवातीला, आणि ती रिॲक्शन थोडीशी लक्षात ठेवा, कारण की त्याच्यामध्ये डालडा कसा बनवतात ऑर द वनस्पती घी ज्याला बोलतो आपण, ते दिले आहे. काय केलं, काय नाही, इथे दिलं व्हेजिटेबल ऑइल. व्हेजिटेबल ऑइल म्हणजे आपलं तेल, सिम्पल खाद्यतेल. व्हेजिटेबल ऑइल, त्याच्यामध्ये हायड्रोजन मिक्स केला. तिथे बघा असा एक वर्ड दिलेला आहे, आणि त्याला पुढे दिलं आहे व्हेजिटेबल घी, ज्यालाच आपण डालडा म्हणतो. तर त्याच्यामध्ये निकेल कॅटलिस्ट म्हणून यूज केलं आहे. मग तुम्हाला कधी कधी क्वेश्चन विचारतात सिंगल सेंटेन्स किंवा की डालडा बनवताना वनस्पती घेऊन कुठला कॅटलिस्ट वापरला जातो, तर निकेल हा कॅटलिस्ट वापरला जातो. मग तिथे टेम्परेचर दिलं आहे 60 डिग्री. मग हे सगळं कुठं मेन्शन केलेलं आहे, तर ॲरोवर किंवा ॲरोच्या बिलो, काय कुठे अपवर डाऊनवर कुठे. मग स्पेशल कंडिशन असतात त्या कुठे लिहावे लागतात, ॲरोवर. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काही रिॲक्शन अशा असतात की ज्यांना हीट द्यावी लागते, काही रिॲक्शन असे असतात की ज्यांच्यामध्ये हीट बाहेर येते. मग ह्या रिॲक्शनचे प्रकार कसे ते ओळखायचे कसं, ते टाईप ऑफ रिॲक्शनमध्ये आपल्याला कळेल. पण आत्ता हे रूल एवढे लक्षात आले. तो पेज नंबर 32वर हे रूल, नंतर 33वर ही रिॲक्शन, कॅटलिस्ट कुठला वापरला, कॅटलिस्टची डेफिनेशन कळलं. कॅटलिस्टची डेफिनेशन की कॅटलिस्ट आर द सबस्टन्स हू डू नॉट टेक पार्ट इन अ रिॲक्शन बट इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन, हे याच्यामध्ये. आता एक स्पेशल केस म्हणजे काय की पेज नंबर 33वर आता जी आपण रिॲक्शन बघितलेली की AgCl ऑर द AgNO3 सिल्वर नायट्रेट, बरोबर. सिल्वर नायट्रेट खाली एक सिंगल लाईन आहे, सिल्वर नायट्रेट यूज ॲज द वॉटर इंक. हे लाईन अंडरलाईन करा. वॉटर इंक म्हणजे काय, इलेक्शनच्या वेळी इंक दिली जाते, लावली जाते, ती काय असते, सिल्वर नायट्रेट त्याच्यामध्ये मिक्स केलेलं असतं. ठीक आहे. सो पेज नंबर 30, 31, 32 अँड 33 ह्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला ह्या लक्षात ठेवायच्या. आता पेज नंबर 33 पर्यंत आपण घाबरू नका, ह्याच्यामध्ये एवढंच आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही, कारण की मेन कोर पार्ट आहे तो इकडून पुढून चालू होतो. कुठला, आता ह्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय, बॅलन्सिंग द इक्वेशन. काय, बॅलन्सिंग द इक्वेशन म्हणजे हा 3 मार्काचा प्रश्न आहे, बोर्डाला विचारला. सिंपल आहे की बॅलन्स द इक्वेशन, हा कोर पार्ट आहे धड्याचा. बॅलन्स द इक्वेशन, आणि दुसरं टाईप ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी आहेत, बॅलन्स द इक्वेशन आणि टाईप ऑफ रिॲक्शन, हा कोर पार्ट आहे बरोबर. मग ह्याच्यामध्ये टाईप ऑफ रिॲक्शन 7-8 प्रकारच्या रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन आहे, रिडक्शन आहे, एक्झोथर्मिक आहे, एंडोथर्मिक आहे, ॲडिशन आहे, डिकम्पोजिशन आहे, डबल डिस्प्लेसमेंट आहे. तर ह्या सगळ्या रिॲक्शनचे टाईप्स आहेत. आणि बॅलन्स द इक्वेशन, बॅलन्स द इक्वेशन म्हणजे काय की ते जॉमेट्रीसारखं, RHS = LHS आपण बघितलं, रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईड. तर रिॲक्टंट साईडला जेवढी गोष्टी आहेत तेवढ्याच प्रोडक्ट साईडला आल्या पाहिजे, कळलं. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त कमी चालणार नाही. मग ह्याला म्हणतात बॅलन्स द इक्वेशन. पझलसारखं आहे, मजा येते सोडवायला. मी एक धड्यातलं एक्झाम्पल घेईन, स्वाध्यायामधलं 1-2 एक्झाम्पल घेईन. ह्याला तुम्ही स्वतः पेन आणि पेज घेऊन बसायचं आणि स्वतः बॅलन्स करायच्या. कशा करायच्या मी सांगतो, कळलं. आणि अवघड काहीच नाही आहे, पझल खेळण्यासारखं आहे. RHS LHS करत राहायचं, हळूहळू एक करत गेलं की बाकीच्या गोष्टी बरोबर बॅलन्स होत राहतात. घाबरायचं, आणि तुम्हाला काही जास्त हार्ड इक्वेशन विचारणार नाही. सो देअरफॉर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक घेणार आहे
बॅलन्स द इक्वेशन अँड सेकंड टाईप ऑफ रिएक्शन, म्हणजे कोर पार्ट. कळलं? बघू. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला बॅलन्स द इक्वेशन अँड टाईप ऑफ द रिएक्शन. ठीक आहे.